श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आपण तुळशीपुढे किंवा देवापुढे दिवा प्रज्वलित करत असतो. त्यामध्ये राहिलेली वात, तर त्या वातीचे कशा प्रकारे विल्हेवाट लावायची व त्या वातीचे काय नियोजन करायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपण प्रत्येक जण देवासमोर सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य द्वारावरती दीप प्रज्वलित करत असतो. आता हा दिवा पण मोठ्या आशेने व भावनेने आणि सकारात्मकतेने प्रज्वलित करत असतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. दीप प्रज्वलन हा खूप महत्त्वाचा संस्कार मानला जातो. दिवाळीमध्ये दिव्यांचा उत्सव सुद्धा साजरा केला जातो. देवांची पूजा करताना सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत जातो. नवरात्रमध्ये सुद्धा बघा किंवा अनुष्ठानाच्या वेळी आपण 24 तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प करतो. दिवा हे तेजाचे प्रतीक आहे. दिवा लावल्याने पवित्र चैतन्य व सकारात्मकता घरामध्ये येते. अंधार कितीही घडत असला तरी एक पण ते अंधाराची 2 हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे प्रतीक मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. देवासमोर दिवा लावल्याचे नियमही असतात आणि हेच नियम आपण पाळत असतो. परंतु दिवा प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा त्याची वात होते तर त्याचा आपण काय करतो हा मोठा प्रश्न हा बऱ्याच वेळा बऱ्याच गृहिणींना असा प्रश्न पडत असेल. जेव्हा आपण दिवे धुवायला घेतो तेव्हा हा प्रश्न महत्वाचा पडतो. आता ही उरलेली वात इथे काय करायचे आणि मग विचार करून करून कधीतरी आपण तशीच पुन्हा कचऱ्यामध्ये टाकून देतो किंवा एखाद्या जागी ठेवतो. परंतु कशीही केली तरी आपल्या कचऱ्यामध्ये जातेच. तर ती अत्यंत मोठी चूक आपल्या हातमधून घडत असते. म्हणूनच तुम्ही असो किंवा मी असो आजपर्यंत मी सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु कुठेतरी शास्त्र आपल्याला सांगत असते की या गोष्टी चुकीच्या आहेत आणि समजल्यानंतर आपण आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने मी सुद्धा ही चूक सुधारलेली केली आहे. आतापर्यंत मी सुद्धा तेच विचार करायचे की कुठे टाकायचे आणि कुठे टाकायचे. कधीतरी जमिनीवरती किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिलं तर ते असंच होतं की झाडाखाली टाकून दिलं सुद्धा त्या कुणाच्या तरी पायदळीच येणार आहे. आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो किंवा एखादा संकल्प करतो किंवा मग एखादी पूजा करतो, पारायण करतो, अशा वेळी पूर्ण पारायणमध्ये पूर्ण व्रतामध्ये आपण तो दिवा जो असतो तो प्रज्वलित करत असतो आणि त्याची वात जी असते ती खूप जास्त प्रभावी बनलेली असते. आणि अशी वात आपण पायदळी जाणं किंवा मग कुठेतरी फेकून देणे मग किंवा कचऱ्यामध्ये जाणार हे अत्यंत चुकीचे आहे. आणि त्याचमुळे या वातीचा आपण काय करायचं आहे, कशा पद्धतीने वापर करायचा आहे आपण बघणारच आहोत. सर्वात प्रथम तर आपण घराच्या किंवा घरी कापूसच आणतो. वाती बनवायला हव्यात. आता आपण जवळजवळ प्रत्येक जण बाजारामधूनच डायरेक्टली वाती मिळतात बनलेल्या, त्या घेऊन येतो कारण आपल्याला वेळ नसतो तितका. परंतु अशी वात बनवायला आपल्याला खूप जास्त वेळ लागतही नाही. आणि कापूस आणून जर आपण वात बनवली तर ते सुद्धा एक सकारात्मकतेचे प्रतीकच आहे. बघा, आपण जेव्हा आपण वाती विकत घेत असतो तेव्हा हे बघूनच घ्या की या वातीच्या मध्ये तुपाचा किंवा दुधाचा हात लावूनच बनवलेले असावेत. शक्यतो आपण वाती बनवताना बघा दुधाचा हातच लावतो आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये आपण या वाती आहेत त्या प्रज्वलित करत असतो. आता हे एक सकारात्मकतेचे प्रतीक असतं. कोणतीही पूजा करताना आपण दीप प्रज्वलित करतो आणि त्यांच्यानुसारच पूजेला सुरुवात करतो. परंतु या ज्या वाती त्या कुठेही किंवा फेकल्या जात नाहीत ना किंवा मग कचऱ्यामध्ये जात नाहीत ना, याकडे लक्ष देणे सुद्धा फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण अशी पूजा करतो त्याच्यावरती जेव्हा फेकल्या जातील त्या पूजेचे फळ जे आहे ते फळ मिळण्यापेक्षा त्यातून काही वाईटच होईल किंवा नाही होणार माहीत नाही. परंतु या ज्या वाती आहेत त्या कुठेतरी सिद्ध झालेल्या असतात. म्हणजेच आपण देवपूजामध्ये ज्या ज्या गोष्टी वापरतो देवपूजामध्ये तिथे उपस्थित असणारे प्रत्येक गोष्ट जी आहे एक सिद्ध झालेली आहे गोष्ट असते आणि त्यामुळे तिच्यामध्ये वेगळाच प्रभाव निर्माण झालेला असतो. अशा ज्या वाती आहेत त्या फेकल्या जाऊ नयेत आणि या वातींच्या आहेत त्या आपण घरामध्ये स्टोअर करून एकत्रित जाळल्या पाहिजेत. हा खूप म्हणजे जणींना प्रश्न आहे की अशा वातींचं काय करावं
किंवा तिच्या आहे त्या आपण काय करू शकतो, तर तुम्ही खड्ड्यामध्ये पुरूनही देऊ शकता. परंतु तुम्ही जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर गावाकडे या सर्व गोष्टी शक्य आहेत. परंतु जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की आता खड्डा कुठे खांदायचा, कुठे पुरायचं आणि त्या मग कधी होणार, कशा पद्धतीने करायचा, असा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा बघा, आपण पूजेमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य जसे की फुलं असतील, माळा असतील, पूजा करताना खूप भावाने म्हणजेच खूप मनोभावे या गोष्टी ज्या आहेत त्या आणतो. सर्व पूजा व्यवस्थित पार पाडतो आणि जेव्हा टाकून द्यायची वेळ येते ना, तेव्हा प्रश्न पडतो की आता ह्याचं करायचं काय. फुलं असतील तर फुलांचा सुद्धा आपल्याला तोच प्रश्न पडतो. बऱ्याच ठिकाणी प्रवाहित करण्यासाठी नदी वगैरे नसते. नदीमध्ये किंवा तलावामध्ये आपण प्रवाहित करून दिल्या तरी सुद्धा हे आपल्याला निर्माल्याचं हानिकारकच आहे. आपल्यालाच निसर्ग आहे त्याच्यामध्ये आपण प्रदूषणच करत असतो. निर्माल्य जागा नसते म्हणून ठिकाणी असावे वेळ करणं, प्रत्येक ठिकाणी असंच अवेलेबल नसते की तुम्ही इथे निर्माल्य ठेवू शकता किंवा टाकू शकता. तर मग अशा वेळी या गोष्टींचं काय करायचं, तर आपली जी फुलं असतील तर ती आपण एखाद्या झाडाच्या कडेला म्हणजेच बघा रस्त्यामध्ये तुम्ही जात असताल अशा वेळी जर कुठे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ही फुले आहे ती ठेवू शकतो किंवा टाकू शकतो. कारण अशा पद्धतीने या ज्या गोष्टी आहेत त्या कचऱ्यामध्ये गेल्या तर आपल्याला माहित आहे की कचऱ्यामध्ये काय काय असतं आणि या गोष्टी जर कचऱ्यामध्ये गेल्या तर आपल्या पूजेचं काहीच उपयोग होत नाही. आणि त्याचबरोबर या वातींचा आपणाला सुद्धा काही कधी कधी आपल्याकडून की दिवा घासायची वेळ आली की मग आपण म्हणतो या वातींचं करायचं काय. आणि या वातींचं करताना आपण मातीच्या आहेत किंवा न कळतपणे आपल्या कचऱ्यामध्ये जातात, कुठेतरी पडतात, म्हणजेच पायदळी तुडवल्या जातात. तर त्याचमुळे आपण काय करायचं आहे, या सर्व वाती आहेत त्या आपण जेव्हा पण दिवे घासतो किंवा मग जेव्हा पण दिव्यांची वात लावतो तशा वेळी ज्या वाती आहेत त्या आपल्याला एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहेत. तुम्ही 8 दिवसात किंवा 15 दिवसांच्या अशा ज्या वाती आहेत मग 1 महिनाभर ठेवल्या तरी सुद्धा चालेल. अशा वाती आहेत त्या आपण एकत्रित करून आपल्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये डब्यामध्ये की तुम्हाला ठेवू शकता. एक दिवस निवडायचा म्हणजेच आता त्यांच्यासाठी खरं तर शुभ मुहूर्त मग कुठले गोष्ट किंवा सकाळी संध्याकाळी काहीही नियम नाही. तर फक्त या वातींची विल्हेवाट आपण कशी लावायची आहे ते महत्वाचं आहे. मग तुम्ही त्या देवासमोर प्रज्वलित करू शकता. शकेल कुठेही घरामध्ये प्रज्वलित करू शकता. पण या वाती आहेत ना त्या आपल्या घरामध्येच प्रज्वलित करायच्या आहेत. पण त्याचं कारण आहे, जर आपण या वाती घरामध्ये लावत असाल म्हणजे सर्व वाती घरामध्ये जळल्या तर आपल्या घरामध्ये जसा एखाद्या ठिकाणी होम होतो त्याचा कसा वास येत असतो तसा वास आपल्या घरामध्येही येतो आणि आपलं घर जे आहे ना ते सुगंधित होतं, सुगंध दरवळतो. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर आहे तर तो मिक्स करायचा आहे. म्हणजेच कापूर लावला तर कापूर आणि वाती ह्या दोन्ही जाळायच्या आहेत. त्याचबरोबर वाती आहेत त्या सुद्धा जळून जातात आणि तशाही जेव्हा जळतील किंवा त्याच्यामध्ये तेल तूप जे आहे ते आपल्याला कापूर टाकायचं आहे आणि लवकरही जळल्या जातात. एक प्रकारे आपली हवा जी आहे ती शुद्ध होण्यास मदत होते. कारण बघा, आपण जो कापूर वापरतो म्हणजे ज्या वाती बनवतो किंवा कापूस जो वापरतो त्या सुद्धा कुठल्याही रासायनिक पदार्थांनी बनवलेल्या नसतात. त्याच्यामध्ये तूप असतं, तेल असतं, हे सुद्धा कोणतेही रासायनिक पदार्थ न बनवताच बनवलेलं असतं. आणि कापूर जो असतो तो नकारात्मकता दूर करण्यास खूप मदत करतो. त्याच्यामुळे एक असाही फायदा होतो की आपल्या वातींच्या कुठेही बाहेर फेकल्या जात नाहीत आणि आपण जी देवपूजा करत असतो तर त्या देवपूजेमध्ये नंतरच्या सर्व गोष्टींची विल्हेवाट आपण व्यवस्थितपणे लावतो. आणि याच्यामुळे आपल्याला देवपूजा केल्यास समाधान तर असतंच, परंतु त्याचबरोबर आपण आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते शुद्ध करत असतो. असा जो कापूस त्याला रासायनिक कोणताही पदार्थ वापरले जात नाही. त्याचबरोबर कापूर हे नकारात्मकता दूर करतो आणि त्याच्यामुळे जो धूर आपल्या घरामध्ये पसरतो तर तो एखाद्या अशा वाती आहेत त्या पेटवून बघा. आपल्या घरात 4 तासानंतर जरी तुमच्या घरी एखादी व्यक्ती आली, तुम्ही कुठेही होम वगैरे जेव्हा मंदिरामध्ये होम वगैरे होतात
त्यानंतर त्याच्यामध्ये तूप वगैरे गोष्टी टाकल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याचा खूप छान असा सुगंध येतो आणि तो एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. तर त्याच पद्धतीने 4 तासानंतर जरी आपल्या घरामध्ये कधी व्यक्ती आली तरी सुद्धा विचारेल की हा वास कसला आहे. तर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ही या गोष्टीमध्ये मिळत असते. आपल्या घरातील वातावरण सुद्धा शुद्ध होण्यास मदत होतं. त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडीशी काजळी जी आहे ती शिल्लक राहते. बाकी काहीही या वातींचं नंतर शिल्लक राहत नाही. तर प्रत्येकाने असे 10 किंवा 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून आपल्या घरामध्ये ज्या पण वाती असतात त्या अशा पद्धतीने प्रज्वलित करायच्या आहेत, पेटवून टाकायच्या, म्हणजेच त्या वातींच्या ते कुठेही कचऱ्यामध्ये जाणार नाही आणि यांचा तुम्हाला घरामध्ये सकारात्मकच उपयोग जाणवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करून मला नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.